बोधकथेचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्मजात हुशार होते. त्यांच्या वडील वकिलांची इच्छा होती की त्यांनी ICS अधिकारी बनावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुभाषबाबू इंग्लंडला गेले आणि ICSची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांच्या इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता. त्यांच्यात राष्ट्रसेवेची प्रबळ इच्छा होती. एकीकडे ICSचे उच्च पद होते, तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्यागमय मार्ग होता. याचे त्यांच्या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपला राजीनामा मंत्री मॉन्टेग्यू यांच्याकडे सोपवला. भारतीय कार्यालयात त्यांच्या वडिलांचे मित्र विल्यम ड्यूक यांनी त्यांचा राजीनामा आपल्याजवळ ठेवून त्यांच्या वडिलांना सूचना पाठवली. वडिलांनी उत्तर पाठवले, "मी माझ्या मुलाच्या या कार्याकडे गौरव म्हणून पाहतोय. मी त्याची ही अट मान्य करण्यासाठी त्याला विलायतेला पाठवले होते." विल्यम ड्यूक या उत्तरानं हैराण झाला. त्यांनी सुभाषचंद्र यांना विचारले, "तरुणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस?" सुभाषबाबू पटकन उत्तरले, "मला लहानपणापासून 2 आण्यात भागवायची सवय आहे आणि 2 आणे मी कसेही मिळवीन." विल्यम ड्यूक अवाक होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. सुभाषचंद्रांना त्यांच्या वडिलांनी पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले, "तू देशसेवेचे व्रत घेतले आहेस याचा मला अभिमान आहे. तुला या राष्ट्रकार्यात यश मिळो." यावर सुभाषचंद्रांनी वडिलांना लिहिले, "बाबा, मला आज स्वतःवर गर्व होत आहे. याआधी इतका कधीच झाला नव्हता." राष्ट्रसेवेची आवड असणारे प्रत्येकजण अनुकूल प्रतिकूल परिस्थितीतही ते कार्य करतात. याला कुटुंबाचे सहकार्य व समर्थन ही राष्ट्रसेवा करण्यास उद्युक्त करते.